दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलिकावदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। पार्वती देव महादेव। वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य संप्रभ निर्विघ्नदेव सर्व कार्येश्वरदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचताने वेदवाणी पुरते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु श्रोता वक्ता जय जय पांडुरंग समर्थ पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री पांडुरंगाय नमः श्री नवनाथाय नमः श्री दत्तात्रेय नमः। जय जयादिया पंकजाक्षा आदि पुरुषा सर्व साक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षान महादक्षा रमावरा मागिले अध्यायी कथना करविले आवट सिद्ध नागनाथ जन्म उपरिया सिद्ध कळा पाहुन कोल्हापुरिया पातला ते राहून या लक्ष्मी गलयात पुजारी करून या हस्तगत सर्व सामग्री वरित नेऊन या दाखविले सर्वप्रथम गणपतीला वंदन करून श्री गणेशाला वंदन करून व सद्गुरूला वंदन करून ग्रंथकर्ते सांगतात की मागच्या अध्यायामध्ये आपण वडसिद्ध वडसिद्ध नागनाथ कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर ते लक्ष्मीच्या मंदिरामध्ये राहिलेले आहेत। दाखवून या म्हणे पुजाऱ्यासी सबळ पडल्या कनक राशी तरी ह्या सरतील ज्या दिवसी तवरी संतर्पण येऊ जावे। नाथांनी त्या पुजाऱ्याला सांगितलं बाबा हे बघ हे धान्याच्या राशी आहे, हे राशी काही कमी पडणार नाही आणि ह्या राशीचं तू काय कर अन्नदान कर। येऊ जावे तरी अन्न धरवर्ण काहीच धरू नये भिन्न सकळा लागिया करून पक्वान पंक्ती ते वाढावे। हे जे शिदा मी तुला दिलेला आहे ना या शिदेत तू पक्वान तयार कर आणि समजांना तू तुझ्या हाताने भोजन वाढ असं ना त्या पुजाऱ्याला सांगता। रावा माझी आ सकळा कारणे पेटू नये देवा पाकी आग्न देवेळा तीव्र घालून या भोजन तुष्ट करावे सकळा ते। आख्या गावाला आमंत्रण दे आणि गावाला आमंत्रण देऊन एकाच्याही घरी चूल पेटू नये, चूल बंद अवतरण समजा गावाला अवतरण दे आणि समजांना तू भोजन वाढ। शेठ सावकार राजा रंक सकळासी आणून या उपावापाक अंत्य जादिया भूदेव लोकांपुष्ट करावे सर्वासे। श्रीमंत असू द्या गरीब असू द्या शेठ असू द्या सावकार असू द्या कोणालाही आमंत्रण द्यायचं तुम्ही सोडू नका। समजांना बोलवा, समजे पंक्तीला बसवा आणि समजांना अन्नदान चालू करा। आईसे सांगोनी पुजारे ते शीघ्र कामाटी आणवित कार्य योग परिमित सकाम कामिया योगिले। हे नाथाने पुजाऱ्याला सांगितलं आणि जे स्वयंपाकाला कोणी जे होते त्यांना बोलवलं आणि स्वयंपाक करण्यासाठी तयार झालेले आहे। उत्तम अतिथी नेमत करून मांडव मंडप उभारून पाका लाग्या सज्ज करून सर्व काम चालविले। स्वयंपाकाचं समजा साहित्य आणलं, स्वयंपाक रूम म्हणजे आता रूम निघाल्या पहिले मांडव तयार केला आणि मांडवाच्या खाली स्वयंपाक करायला तयार केलेला आहे। मग अशिष्ट ग्रही धाडून तयारी झाले आमंत्रण येरीकडे आपाक निर्माण करावया लाविले। पुजाऱ्याने दौंडी दिली आणि आमंत्रण द्यायला प्रत्येकाच्या घरी लावले की बाबा आज आपल्या नगरामध्ये भोजन आहे अन्नदान आहे असं प्रत्येकाच्या घरोघरी आमंत्रण गेलेलं आहे। आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दौंडिया ग्रामा पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले। आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे सुवासनी असल्याच्या नंतर कुकू लावतात ना
त्या पद्धतीने प्रत्येकाच्या घराला कुंकू लावलं, प्रत्येकाच्या घरी आमंत्रण दिलं, नवे नवे त्यांनी दौंडीस पेटवले की आपल्या इथं अन्नदान चालू झालेलं आहे आणि सर्वांनी जेवणासाठी आपल्या देवीच्या मंदिरामध्ये यायचं आहे. सैव श्रावक आणि या ब्राह्मण भेद 84 आदेशा समान देवाग्नी विप्र ऋषी गण ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिते. शेठ असू द्या, सावकार असू द्या, ब्राह्मण असू द्या, ऋषी असू द्या, नवे नवे समद्या जातीचे लोक नातांपाशी तिथं नातांच्या इथं अन्नदान करण्यासाठी, जेवण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी समदेजण येत आहे. पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी या गुर्जर हिंदुस्थानी हुसेनिया पौंड मिळून या देशा जातीया मिळाल्या. शेठ आले, सावकार आले, मारवाडी आले, नवे नवे मुस्लिम सुद्धा लोक नातानी प्रसादासाठी बोलवलेले आहेत. समद्या जातीचे जातीभेद सोडून सर्वजण नातांचा प्रसाद सेवन करण्यासाठी येत आहे. असो भेदा भेदान्य जाती छेड मार्गानी पोकविती खाजा करंजा कतुर मालती सिरा बुंदिया करिता ते. अनेक प्रकार करायला लागले तिथं, कुणी करंजा करायला लागले, कुणी बासुंदी करायला लागले, कुणी काय काय नवे नवे ते नवे नवे पदार्थ नातांच्या पंक्तीला जेवायला भेटायला लागलेले आहे. पुरी पोळी आक्षिप्रा भाऊत चमचमीत भाज्या वरण भात पंचमधू त्याता परग्रत नीचे समान निर्विल्या. पुऱ्या केल्या, पुरणपोळी केली, भाज्या केल्या, वरण भात समजे 5 पक्वान होते ते इथं पंक्तीला जेवायला भेटत आहेत. असो पाकाग्नी सिद्ध करुणा चालते पंक्ती सेविती अन्न पुन्हा सुद्धा लागल्या परतून येऊन अन्न सेविते. एकदा जेवण केलं असं नाही, नाथ म्हणतात बाबा नो आता जेवलात ना, पुण्याच्याला जरी तुम्हाला भूक लागली, पुन्हा डबल तुम्हाला जीव वाटलं तर तुम्ही घरी जेवण करू नका, तुम्ही घरी काय बनवू नका, डबल तुम्ही इथंच जेवण्यासाठी या. प्रथमा पाक जात जाती ते नसे काही आरुते किती एक वाढून एक घासी नेते भोजन करून या मनमाने. अहो काय काय जण काय करतात, पोटभर जेवण करतात. आमच्या घरी म्हातारे आहे त्याला येता येत नाही म्हणून त्याला सुद्धा प्रसाद नातांचा समजेजण घरी घेऊन जातात. कोनिया कोरडेती उपटून या नेत्यांना नेवनिया भरती आपुले सदन मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात. बघा एकदा द्या चालू केलं ना की देणार देतो, पण घेणार तरी त्याला पाहिजे. कोरडं अन्न सुद्धा कोरडं अन्न घेऊन जातात, आपापल्या कणगी भरून ठेवायला लागलेत, पण प्रत्येक चौकट ही सिद्धीचं अन्न प्रत्येकाच्या घरी गेलेलं आहे. गाव रंक कुटुंबासहित अन्न सेवनी होती तृप्त मग वनी इतक्या दीपानिमित्त गृह घरी या मिरवला. मोठमोठे सुद्धा सावकार शेगणी होते ना, समजा लेकरासहित आपल्या स्वतःच्या कुटुंबासहित सर्व कुटुंब तिथे जेवण्यासाठी आलेले आहेत, कोणीही घरी चूल पेटवलेली नाही. असो या परी एक मास ग्रामसेवी सिद्धांनास यावरी कथा त्रिसुतास केवी वर्तली याती ऐका. बघा एक नाही, 2 नाही, 3 नाही, एक महिनाभर नातांनी अन्नदान चालू केलं. 1 महिना कोल्हापुरामध्ये कुणाची चूल पेटू दिले नाही, कुणालाही काय करू दिलं नाही, सर्व नातांच्या इथे जेवायला येतात. प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे यात्री नंदन कुचित रूपी विख्यात वाना भिक्षे मागे घरोघरी या. बघा दत्त भगवंत फक्त कोल्हापूरमध्ये भिक्षा मागायला येतात आणि भिक्षा मागा आल्याच्या नंतर त्यांनी रूप पालटलं, एका बालकाचं रूप घेतलं आणि भिक्षा मागा गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं तर चौकट शिद्धीच अन्न दिसायला लागलं. ते घरोघरीची आजन म्हणती गावात प्रयोजन होते ते आम्हा जाणे कुटुंबावादी भोजना. ज्यावेळेस दत्त भगवंत भिक्षा मागा गेले त्यावेळेस लोक म्हणतात महाराज अहो गावामध्ये एक मोठे आहे महाराज आलेले, तिथे जेवण आहे, आम्ही सर्वजण गेला आणि तिथे जेवण करून आलेला आहे. तरी तू सत्वरगती जावनी सारी का पुलिया भक्ती व्यर्थसीन कासया प्रति वाईट कदान छुनिया. महाराज तुम्ही सुद्धा लवकर जा आणि लवकर जाऊन तिथं मोठमोठ्या पंक्ती उठतात, नवं आपलं गाव तिथे जात, तुम्ही लवकर जा तिथे जाऊन तुम्ही पोटापुरतं जेवण करा. उत्तम पक्वान न टाकुनी व्यर्थ काशी नसिया दरिद्रवान कामधेनुची आकाशे आनन कोंडा का भक्षावा. अहो महाराज तुम्ही भिक्षा मागतात, भिक्षा मागून का देणार आहे तुम्हाला, तिथं काय भारी भारी जेवण आहे, लाडू आहेत, करंजा आहेत, अहो नव तुमच्याजवळ कामधेनू आहे, तर तुम्ही शे तुकडे खातात तर काय उपयोगाचं. ही कल्पत रो बैसल्या ठाई इथे समान पदार्थ देई
मग काशी नावे धावणी पायी मिळवावया भुक्तीचे. बघा कल्पतरूच्या झाडाखाली बसलेत आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसलो, काय कल्पना आहे ती मनामध्ये येतं का नाही, पण तिथं जर मनात आलं अरे बाबा बाबा जर इथं भूत आलं खरंच आहे मला खायचं तर नाही, खाऊन पण टाकलं. परिसास्ता ग्रह लागून मग चाकरी कासया करावी हे कारण. राग या तुडत्या पिऊस पान मग वल्ली रसायने काही छावे. एखाद्याच्या घरी परिस आहे पण त्या परिसराचा काहीच उपयोग नाही, उगा दरिद्रावंत जीवन जगत असलं तर त्याचा काही सुद्धा उपयोग होत नाही. देवी तू आ प्रकरण करीशी येते सोडून या सुधारस अण्णा ते कदान्न करिता या गावात हिंडतोस या मतिमंदा. महाराज तिथे एवढे पाची पकवाने जेवत असताना तुम्ही गावामध्ये हिंडतात, गावामध्ये तुम्ही भिक्षा मागतात, तुम्ही जा आणि तिथे जेवण करा. ये पर्या असो आम्ही ग्रासी भोजना जातो आम्ही या कुटुंबेशी पाक करावया कवने अर्धेशी तुझ लागिया व पावया. महाराज आम्ही स्वतः स्वयंपाक बनवलेला नाही तर तुम्हाला कुटुंब वाढावा, आम्ही सगळेजण आमचं सर्व कुटुंब तिथं त्या शाळेमध्ये तिथं जातात व देवीच्या मंदिरात जाऊन आम्ही तिथे जेवण करून येतात. आयसिया घरोघरी भाषेने होती दत्तात्रया कारणे मग मनात मने प्रयोजन जाऊन पाहू निज दृष्टी. बघा एक घर नाही प्रत्येक घरचे माणसं तेच उत्तर देतात. दत्तात्रय महाराज म्हणतात हे काय आहे, आपण आता जावा आणि आपल्या डोळ्यानेच बघावं. आयसे येऊन या स्वचित्तात तेथे पातला तपोनात उभा राहून या पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे. दत्त भगवंत गेले ज्या शाळेमध्ये स्वयंपाक बनवायला चालू होता ना तिथे गेले आणि उभा राहून दत्त भगवंत समज काय बघतात. तव तो महाराज योग कारण जे कथा ओळखिया सिद्धान्न हिरे थोडे करिता असणं समान होय अपार न पचविते. दत्त भगवंतांनी बघितलं तर तिथं सिद्धीचं अन्न होतं, उगाच थोडस शिल्लक होतं पण न कळतच पर्वत एवढे ढेगारे लागायचे. त्यांनी ओळखलं अरे 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 इथं काहीतरी सिद्धी चालू आहे आणि आपण सिद्धीचं अन्न खाऊ नये. एक पोळी परताची लागली परिसहस्त्र या वाडी येली आयसी चिन्ह्या ओळखली सिद्ध कळा महाराजे. बघा एक पोळी होती फक्त तिथं आणि एका पोळीच्या 100 पोळ्या झाल्या. ही न दत्ताने ओळखलं आणि दत्त म्हणले नको ही सिद्धीचं अन्न आहे आपल्याला खाण्यामध्ये काही योग्य नाही. मग ते तिच्या जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत येरू म्हणती हा महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करीतो की. दत्त भगवंताने विचारलं बाबा 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 हे एवढं मोठ्याची महापंक्ती उठवतोय महायज्ञ करीत हे नेमकं कोण आहे, कोण करतं. त्यावेळी त्याचे लोक म्हणतात व सिद्ध नागनाथ म्हणून एक संत आहेत आणि ते संत सर्व करीत आहेत. आयसे ऐकोनी यात्री सुत खूनला जाणली स्वचितात की म्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्रिया भोपिले. हे ऐकल्या बरोबर दत्त भगवंताच्या ध्यानामध्ये आलं की मी एक काशीला गेल्याच्या नंतर तिथे एक नागनाथ नावाचा मुलगा होता आणि मी सिद्धी ही त्यालाच दिलेली होती. दत्तांच्या मनामध्ये आलं हा पोचते नसन आलेला तरी त्याची या नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ तरी तोची काय आहे येतन मोठेपणा मिरवावया. मला वाटतं त्याचं सुद्धा नाव नागनाथ होतं, वर्षित नागनाथ होतं. तोच आल्याचं नसेल तो इथं आला का काय असं दत्तांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. त्याची लोटली आविस त्याची वर्षे लोटली आविसन तरी झाला असेल तुळ देहास तरुणपण या महती सण वाढवावया टेकला. बघा मी ज्यावेळेस त्याला मंत्र दिलेला होता, ज्यावेळेस त्याला मी सिद्धी अन्नाचा मंत्र दिलेला होता ना त्यावेळेस तो लहान होता. आता जवळजवळ 20 वर्षाचा झाला असेल, तो तरुण झाला असेल आणि तो इथे कशासाठी आला असेल. त्या टेकली परिमद करणी गोचर व्हावे आहे इच्छा म्हणे या गावीचे संधान धोणी संतर्पण मांडियले. हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे असिद्धी अन्न सकळ गावीचा पाक वर्जून केला अर्थ मद करिता. त्याने या गावामध्ये सिद्धाचं अन्न लावलेलं आहे, सिद्धीचं अन्न प्रत्येकाच्या घरी दिलेलं आहे आणि प्रत्येकाचं अन्न त्यानं वैशिष्ट्य हे केलं. संध्याचं अन्न त्यानं वाटवलेलं आहे, सिद्धीचं अन्न त्यानं चौकट दिलेला आहे. तरी आता सो कैसे आजीचा दिवस करू उपवास आयसे योजनी हा स्वचितात स्वामी ते तो चालीला. बघा दत्त भगवंतांना सुद्धा उपाशी राहावं लागतं एक एक दिवस.
ते म्हणले आता हे सिद्धीचं अन्न चौकड झालंय, आज आपल्या नशिबामध्ये काहीच नाही, चला पुढच्या गावाला, आज आपण उपासच घालू. चालीला परी आणि जना पाचारित्या बाळा कारण आपण जावे भोजन करून तो ऐसा का जातो सिया. ज्यावेळेस दत्तभाऊमध्ये जातात त्यावेळेस गावातले लोक म्हणते दे बा तू असाच कसा जायला लागलास, तू जेवण करून जा, इथपर्यंत आलास, उपाशी जाऊ नको. आईसे म्हणून हाती धरीती पुन्हा पाकशाळे आणि ती परी तो नायक योगपती गावा माझी संचरे. बघा समजे लोक त्यांना विनंती करतात, हाताला धरून आणतात, पण तरी सुद्धा दत्त भगवंत कुणाचं सुद्धा ऐकत नाही, तिथं अन्नाचा कण सुद्धा खात नाहीत. मग कडधान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्या ते वदत की आमुचा नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाही अमदी. दत्त भगवंत जातात आणि म्हणतात बाबांनो तुम्ही जे अन्न खाल्लं ते नाही, पण तुमच्या जवळचं जुनं जे काही अन्न असेल ना, कोरड्या अन्नाचा भिक्षा मला द्या, आणि कोरड्या अन्नाचा भिक्षा घेऊन दत्त भगवंत पुढे चलत राहतात. आई सेवदोनी या सकळ लोकात सुटका अन्न मागून या घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनाचे आसारित. दत्त भगवंतांनी बघा आता ऐकलं आपण कोल्हापुरामध्ये भिक्षा मागितलं आहे, तिथं कोरडं अन्न घेतलं आणि काशीमध्ये गेलेलं आहे, आणि काशीमध्ये जाऊन दत्त भगवंत काय करतात. आई शेरीती एक मास लोटून गेला स्थितीच परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला. अजून 1 महिना गेला म्हणजे 2 महिने झाले नागनाथांनी सिद्धीच्या अन्नाने प्रत्येकाचे मन तृप्त करायला चालू केलेले आहे, पण नाथांच्या मनामध्ये आलं बाबा 1 महिना झालं दत्त भगवंत ते भिक्षेला येतात का नाही. ये म्हणे या गावात कोणी येत तिथं आहे अभिक्षावंत तव ते म्हणती सिद्धनाथ एका तिथं येतो गे. ज्यावेळेस नाथाने विचार केला गावातल्या माणसाला विचारायला लागले बाबांनो तुम्ही 1 महिना झाला इथे येतात प्रसाद घेतात, पण आपल्या गावामध्ये कोणी भिक्षा मागायला येतं का, तर जे कोणी आला असेल तर मला ते सांगा बरं. तो तेतीची आत्मचे अन्न न सेविता मागतो भिक्षा अन्न मामा पुसता म्हणतो नेमन माझा ऐसा आहे की बाबा महाराज एक बालक येतो भिक्षा मागायला येतो, पण ते तुम्ही दिलेलं अन्न खात नाही, आम्ही तुमच्यापासून जे प्रसाद नेलेला आहे तो काही खात नाही, तो आमच्यापासून दुसरं अन्न नेतो. आम्ही सारी तो येथे भोजन म्हणून न मिळे तया पक्वान यास्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराज. आम्ही तुमच्याच पंक्तीला येतात, इथेच पाची पकवानाचं जेवण करतो, आम्ही घरी बनवतच नाही, तर त्याला घरी बनविलेलं कसं देवा, आम्ही त्याला कोरडं अन्न देतात आणि तो कोरडं अन्न घेऊन जात आहे. आईसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यासी म्हणे नागनाथ मागो येतील जे गावात श्रुत करा मज लागे. हे ऐकल्या बरोबर नाथ महाराज म्हणतात जर आता जर तो भिक्षा मागायला आला ना तर तुम्ही काय करा, लवकर 1 जण या आणि मला तुम्ही सांगा. त्यासी काही ना टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन आम्हाला ग्लानीत वचने भोजन घालील तयासे. जर ती आला तर त्याला तुम्ही अन्न देऊ नका, त्याला भिक्षा देऊ नका, गपचीप कुणीतरी या आणि मला सांगा, मी जातो त्याला विनंती करतो आणि विनंती घेऊन येऊन त्याला माझ्यापासून अन्न थोडस खाऊ घालतो. परी आणि एका अर्थ कोरडे अन्न घरात येरू येईल जवळ भिक्षेते न त्याचे अन्न वाढावे. तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही घरी जातात ना त्यावेळेस इतर कोरडं अन्न न्या, आणि ज्यावेळेस तो भिक्षा मागायला येईल त्यावेळेस तुमच्या घरचं अन्न देऊ नका, माझ्यापासूनच अन्न मी जे तुम्हाला देईन तेच अन्न त्याला भिक्षामध्ये तुम्ही द्या. येणे हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी न घ्या तरी तुम्ही येऊन धर करिया कृत करा. जरी माझ्यापासलं अन्न जरी घेतलं मी तुम्हाला दिलेलं तरी पण येऊन सांगा, आणि नाही जरी घेतलं तरी पण तुम्ही येऊन मला लवकर सांगा. आईसे 550 या नाते सांगितले भाविकाशी जे कदा काळी कार्याशी ढळणार नाहीत निश्चय. नातानी जवळचे जी माणसं होते ना 1 नाही 2 नाही 50 माणसांना सांगितलं तुम्ही माझ्यापासून कोरडं अन्न घेऊन जा, ज्यावेळेस भिक्षा मागायला येते त्यावेळेस तुम्ही माझ्यापासून नेलेलंच अन्न तुम्ही द्या. आईसे सांगून या सिद्धी अन्न त्याचे दिलेल्या वस्त्री बांधून मग आपल्या आग्रही जाऊन वाट पाहत बैसले. ज्यावेळेस नातांनी अन्न दिले ना बांधून ते अन्न घेतलं, घरी गेले आणि घरचे लोक वाट बघतात कधी भिक्षा मागायला येतो म्हणून. हो श्री दत्तात्रेय यात्री सुत भिक्षे लागे आले अकस्मात तव ते सिद्धांना घेऊन हातात सन्मुख येते घालावया. रोजचा पराक्रम दत्तांचा. दत्त भगवंत कोल्हापुरामध्ये आले आणि भिक्षा मागाय दारोदारी जायला त्यावेळेस जे अन्न
वर्षित नागनाथाने दिलेलं होतं ना, तेच अन्न घेतलं आणि ते अन्न वाढा आल्याच्यानंतर पुढे काय होतंय? म्हणती महाराजा आम्ही दिन आमचे घरी काय कैचे अन्न, परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हाशी. महाराज तुम्ही भिक्षासाठी आलेला आहे, पण आम्ही दिन आहेत, गरीब आहेत, दुबे आहेत, आमच्याकडे काही अन्न नाही, पण वर्षित नागनाथ आमच्या गावामध्ये आलेला आहे, त्यांनी हे अन्न दिलेलं आहे, तुम्ही हे अन्न भिक्षामध्ये घ्या बरं. तरी त्या भिक्षेत भिक्षा तोज तुम्हा वाढावे धर्म काज, आईसे बोलती ते सहज श्रुत करावया दत्तासे. हे ऐकलं ते म्हणजे महाराज आम्ही भिक्षा मागून आलेला आहे, आणि ही भिक्षा मागून आलेला आम्ही सुद्धा तुम्हाला भिक्षा वाटतो, आम्ही धर्म करतो. आणि हे समजा ऐकून इकडे काय करतात? परम चतुर विचक्षण परीक्षा घेतिया श्रुत करुण, परी तो त्रिदेवाचा अंश हे ऐकून भिक्षे लागी आतळे ना. बघा हे दत्त भगवंताने ऐकलं तर तीन देवाचा अंश होता दत्त भगवंत, आणि त्यांनी ही भिक्षेचं अन्न घेतलं नाही. मागे पाऊल टाकून तत्काळ ठेवून जाता होया त्रिनंदन, मग ते आपल्या घरीचे अन्न घेऊन या धावती. डबल घ्या. मागे पाऊल तत्काळ ठेवून जाता होया त्रिनंदन, मग ते आपले घरीचे अन्न घेऊन या धावती. ज्यावेळेस नाथाने ते सिद्धीचं अन्न घेतलेलं नाही, मागे पाऊल टाकलं दत्त भगवंतांनी, त्यावेळेस त्यांनी ते अन्न बाजूला ठेवलं, दारामध्ये आलेलं आहे, दारामध्ये आलेलं असं वापस लावायचं ना म्हणून त्यांनी आपलं स्वतःच अन्न घेतलं आणि ते अन्न घेऊन दत्त भगवंताच्या पाठीमागे जात आहे. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न, तरी आमुचे कष्टा चित्त देऊन विनमुख होवो नकाजे. महाराज तुम्ही असं विनमुख होऊन तुम्ही आमच्या दारातून वापस जाऊ नका. हे वर्षित नागनाथांचं जे अन्न होतं ते आम्ही बाजूलाच ठेवलं, आमचे जे कष्टाचं अन्न होतं, आम्ही जे कष्ट करून काढलेलं होतं ते अन्न तुम्ही घ्या. आईसे सांगून या भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती, मग लगबगे हे राजा तिया कृत करीतिया नातासे. ज्यांच्या घरी भिक्षा मागा गेले होते ते विनंती करतात, पण दत्त भगवंत त्यांचं सुद्धा भिक्षेचं अन्न घेण्यात आलं. तोपर्यंत वर्षित नागनाथांनी जे हेर ठेवलेले होते, जे गुप्त लोक ठेवलेले होते, ते धावत धावत गेले आणि नाथांना काय सांगतात? नातासिया होता श्रुत मात शीघ्रत पळते येत धावत, निकट येता हात संकेत हेर धावितिया तयासे. बघा नाथांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस नाथ उठले आणि लवकर धावत 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 ज्या जागेवर ज्या ठिकाणी दत्त भगवंत भिक्षा मागा आले होते ना त्या जागेवर आले. तेही हस्त संकेते खुने आत्री सुद्धाच्या निकट जाऊन, प्रथम करे कर कवळून चरणी माता ठेवीत असे. जे हेर गेलेले होते ना त्यांनी लांबूनच हाताने खुणवलं आणि हाताने खुणून त्यांनी दाखवले की बाबा हेच आहे. नाथ पळत आले आणि त्यांनी दत्त भगवंताच्या चरणी नतमस्तक ठेवलेलं आहे. म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळ क्षिती, तरी डावलोन या पाडसा प्रती गुप्त कैसा विचारसे. ज्या वेळेस गुरु भेटतात ना त्यावेळेस शिष्याची काय अवस्था होते हे विचार. ते म्हणतात बाबा तुम्ही माझी माय होतात, तुम्ही माझी हरण होतात, तुम्ही मला सोडून आतापर्यंत कुठे गेलेला होतात. मज धरून या निडळवान दैन्यवंत भौत कानने, ते सांडून या निष्ठुरपणे जाती जैसा कैसा हो माये. हो महाराज तुम्ही मला मंत्र दिल्यापासून, तुम्ही मला गुरु शिष्य दिल्यापासून तुमची माझी काही गाठ नव्हती, भेट नव्हती, तुम्ही कुठे होतात. मज बाळपणी आपुले तोद दावनिया तपोभोग, गेलासी टाकून महाराजान मागे दृष्टी न करिता. अहो लहानपणीच मला जशी एखादी आई लेकराला सोडून जाती ना तसं लहानपणी तुम्ही मला थोडस एक मंत्र देऊन तुम्ही कुठे गेलेला होता. तरी मी असं कया तुझं वाचून पडलो आहे अघोरवनी, मागे लक्षिता सूक्ष्म नयनी प्राणकंठी उरलासे. महाराज माझा प्राण निघून जात होता, मी तुमची रोज आठवण काढीत होतो आणि तुमच्या विचारामध्ये माझा प्राण निघून जात होता. जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अबोध सगन, की उखरी हरिणी लागून वाट पाहे पाडसा. बघा जसा चातक पक्षी वाट बघतो पावसाची तसं मी तुमची वाट बघत होतो. 20 संवत्सर गेला काळ, पर्या चिंतावनिया दह्या तळमळ, ते शांत करावा या जळ तुझे काही दिसेना. बघा महाराज 1 नाही 2 नाही 20 वर्ष झालं तुम्ही मला गुरुमंत्र देऊन गेलेला होता. तुमच्या भेटीसाठी माझं मन व्याकुळ झालेलं होतं. आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटिया जीव तळमळी, परी माये हो तो हृदय गगत कमळी निष्ठुर कैसे साठ. महाराज
जसं पाण्याच्या बाहेर निघल्यानंतर मासा तडफड करतो ना, तसं माझी अवस्था तुमच्या भेटीसाठी झालेली होती. आईसे म्हणून या रंबळत नेत्रासरून या पादचाळीत मने अंतर देऊन या माते गेलासी कैसा महाराजा. हे असं सर्व बोलून बोलून नातांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि वर्षिद्ध नागनाथ रडतात, दत्तगुरूंच्या चरणावर नतमस्तक ठेवतात. आईसी वधून आगला निवानी पूर लोटाविया नेत्र जीवानी मग त्रे देवा परीक्षा नयनी अंतराते ओळखी. हे असं म्हणून ज्यावेळेस दत्त वर्षिद्ध नागनाथ रडतात त्यावेळेस दत्तगुरु काय करतात बरं? चित्ती म्हणे काही ना काही चल दमाने घ्या जरा. चित्ती म्हणे प्राजळवंत तापे तापला हे नाथ मग मस्तका खाली घालून हात उठविले महाराजे. बघा, ज्यावेळेस वर्षिद्ध नागनाथ गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवून रडतात त्यावेळेस दत्तप्रभूने आपला हात लावला आणि वर्षिद्ध नागनाथांना उचलून घेतलेला आहे. प्रेमसने कवळून या पाणी हृदय कवळीला प्रयोग प्रेमे करून वा महस्ते कवळून मुग्निया नेत्राश्रू पुसितसे. बघा, दत्त भगवंतांनी शिष्याला उठवलं, नाथांना उठवलं, स्वतःच्या हाताने त्यांचे अश्रू फुटले आणि प्रेमानं दत्त महाराज काय म्हणतात? मग धरून या शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे मौळिया ठेवून हस्त करणी मंत्र ओपिला. बघा, दत्त भगवंताने हाताला धरलं, एका बाजूला नेलं, आपला मंत्र दिला आणि मंत्र दिलेला आहे. देवनिया स्वमुखी बात्म खून केला ब्रह्मपरायण अपापर ज्ञानपण मुळाहून या नासिले. बघा, ज्यावेळेस गुरुनी मंत्र दिला ना त्यावेळेस अज्ञान पण गेलं, ब्रह्मपारायण झाला, तो त्यांच्याशी एकरूप झालेला आहे. आईसी होता ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैसे आब्रवी तुळता शेवटी सुडाळार्क दिसतसे. ज्यावेळेस गुरुची कृपा झाली ना त्यावेळेस समजा अज्ञान पण निघून जात आणि नाथांचं समजा अज्ञान पण निघून गेलेलं आहे. देवी पाहता दत्त स्वरूप मग उचमळला आनंद खूप माहो म्हणून या बाप मापन आई पदी मोवळिया अर्पित असे. ते सुद्धा दत्त स्वरूप झाले, एकरूप झाले, दोन्ही जीव सुद्धा एक झालेले आहेत. मग परमप्रिय त्रिनंदने अंकी घेतला स्नेह करून करे मुख करवाळून मागे आला कथा निवेदी. ज्यावेळेस दत्त भगवंतांनी जवळ घेतलं, हातानं मुख मायेचा हात डोसक्यावरून फिरवलेला आहे. जमन घ्या जरा. आविर्होत्र नारायण ऐसी बातो मही कारण आवर गिया कुसिया विधी विधवान जन्म तुझा होय बाबा, तू काही असा साधारण नाही, तुझं नाव वर्षिद्ध नागनाथ ठेवलेलं आहे, तू आविर्होत्र नारायण आहेस. तरीही ऐसिया मूळ कथा मजा तुडलिया हृदय शोधिता मनोनी बाळा तुझ्या हाता सिद्ध कळा ओपिले. बाळा, मला हे समज त्यावेळेस कळालं ज्यावेळेस काशीमध्ये तू खेळत होतस ना त्यावेळेस ज्यावेळेस अंतर्दृष्टी लावली त्यावेळेस मला कळालं की तू एक नवनारायणापैकी एक अवतार आहेस, म्हणूनच मी तुझ्या कानामध्ये मंत्र दिलेला आहे. तरी या तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन परी प्रारब्ध योग्य करून आधी घडून आले बाबा. माझं सुद्धा मन तुझ्या भेटीसाठी व्याकुळ झालेलं होतं, पण आजच योग होता, प्रारब्ध जे आपल्या नशिबात होतं तेच होत असतं. आज आपल्या दोघांच्या भेटीचा योग आलेला आहे. जे प्रकरण समोचित लोहतंबुका भेटी होत की समुद्र क्षार ऐक्यवंत नागा नगळ वावळिया होतसे. पुढची समुद्राच्या भेट होती देवी बापा तुझं माझं भेटी जाणी प्रारब्ध योग गाठी आयसे म्हणून हृदय संपुटी नाथा लागिया धरीतसे. दत्त प्रभूंनी त्यांना सांगितलं की बाबा आज सोन्याचा दिवस होता, आज तुझी माझी भेट झाली, असं म्हणून दत्त भगवंतांनी वर्षिद्ध नागनाथांना प्रेमानं मिठी मारलेली आहे. मग उभयता प्रतापवंत निगता सांडून हाते एकांत ग्रामाबाहेर निघून त्वरित काशी क्षेत्रिया चालिले. बघा, शिष्याला जवळ घेतलं, गावाच्या बाहेर आले आणि दोघ जण जातात ना, दोघ जण वर्षिद्ध नागनाथ आणि दत्त भगवंत हे दोघ जण काशीला निघालेले आहेत. चालिले अपरी आयसे रीती व्यान मंत्र प्रयोगी विभूती
नाथा बाळी तरतुनी आणि गोतील गमन दोघे करिता ते. दत्त भगवंत बाहेर आहे. दत्त भगवंतांनी नाताना बाहेर काढलं. व्यान मंत्र म्हणला तो म्हणजे वाऱ्याच्या वेगापेक्षाही दोस्त. हा लवकर जात. आपल्या कपाळात भस्म कपाळ लावलेला आहे आणि दोघ जण व्यान मंत्र जपून काशी क्षेत्राला जात आहेत. मग पवन वेगा ते गमन थकित वाटे आयसे आगमती उभयता लवता नेत्रपाती पाता काशी क्षेत्रिया पातळी. पवन वेगा म्हणजे सुद्धा वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त जात आहेत. डोळ्याची पापणी नवस्तर दोघ जण काशीमध्ये पोहोचलेले आहेत. ते काहीसे आटे कुणी क्षण सारीला आपला नित्य नेम बद्री केदार चित्ती धरून गमन करिता त्या मार्गे. ते काही थोडे वेळ राहिले, काही क्षण राहिले. जे दत्तांचा जे नेम होता तिथं काशीमध्ये गेल्याच्या नंतर अन्न शिजवायचं, अन्न खायचं ते उरकिलं आणि दत्त भगवंत आणि वरसिद्ध नागनाथ बद्रिका आश्रमामध्ये जात आहेत. बाळी प्रयोग दिव्य विभूती व्यान रूपाची महाशक्ती शेने बद्रिकाश्रमा प्रति अंदावनिया पोहोचले. बघा दत्त भगवंतांनी पुन्हा एकदा भस्माची मुठी काढली, कपाळाला लावली आणि व्यान मंत्र जपला आणि एका डोळ्याची पापणी नवस्तर दोघ जण बद्रिका आश्रमामध्ये पोहोचलेले आहे. संचार करीत या शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमा वडिया भावनी पर्वत एकमेका भेटते. बघा तिथं गेलेले आहेत बद्रिका आश्रमामध्ये. महादेवाच्या मंदिरात गेले, महादेवाचं स्मरण केलं. साक्षात भगवान शंकर तिथं आलेले आहेत आणि प्रेमानं दत्त भगवंत आणि भगवान शंकर एकमेकांना भेटत आहेत. या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोण आहे अभ्रते मिळविला सेवेसी. महादेव विचारतात, भगवान शंकर म्हणतात हे दत्त भगवंता हे जे तुम्ही दुसरा कोणी आणलेला आहे हा कोण आहे, ह्याचा काय परिचय आहे. आईसे बोलता अनुसया सुत मने महाराजा नामया नागनाथ आयुर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार. दत्त भगवंत सांगतात हे शंकर आहे, महादेवा हे नारायण आहे, नवनारायणापैकी एक आहे, ह्याचं नाव वटसिद्ध नागनाथ आहे. आईसे बोलता उमार मना दत्तासी म्हणे ऐक वचन या ते सद्विद्या अभ्यासून नाथपंथीया मिळावया. दत्त भगवंतांनी सांगितलं बाबा हे महादेवा हे वटसिद्ध नागनाथ आहे, त्यांना संधी विद्या दे, त्यांना संध मंत्र दे. मग अवश्य म्हणून या त्रिसुत राहता झाला षण्मास देत सांगोनी सकळास्त्र विद्ये प्रत 14 कळा 64. दत्त भगवंतांनी महादेवाला सांगितलं 6 महिने दत्त भगवंत बद्रिका आश्रमामध्ये राहिलेले आहेत आणि संधी विद्या वटसिद्ध नागनाथांना हे महादेवांना शिकवलेली आहे. उपरी नागपत्री अस्वस्थ नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागिया बैसविले. जे समधी विद्या होती 14 विद्या 64 कला होते भगवान शंकरानं वटसिद्ध नागनाथांना दिलेला आहे आणि वटसिद्ध नागनाथांना बद्रिका आश्रमामध्ये तपश्चर्यासाठी बसवलेलं आहे. नाथ दीक्षा तत्काळ देऊन उन्मनिया मुद्रा लेवविकानी सिंगी शैली सिद्ध करुणी नाथा लागिया गोपिले. नाथपंथांची दीक्षा दिलेली आहे. संगी शैली समज जे नाथांचं जे होतं ना तेवढं दिलेलं आहे. पुंडली